हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे डिअर टीचर 7407 आणि मी आहे श्रीशैल खेडे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो जेरंड अँड इन्फिनिटिव्ह हा इंग्लिश ग्रामरचा भाग पाहणार आहोत. Gerunds and infinitives are commonly used sentence structures in English. They are the categories of non-finite verbs that can be used as a noun or an object in a sentence. Gerunds आणि infinitives हे non-finite verbs आहेत आणि त्यांचा उपयोग वाक्यामध्ये नाउन किंवा ऑब्जेक्ट म्हणून केला जातो. Gerunds and infinitives are sometimes referred to as verb complements. They may function as subjects or objects in a sentence. काही वेळेस हे जेरंड्स किंवा इन्फिनिटिव्हज वाक्यामध्ये क्रियापदाला पूरक म्हणून काम करतात, तर ते काही वेळेस वाक्यामध्ये कर्ता किंवा कर्मचेही काम करतात. Gerunds and infinitives both function as nouns. They can act as the subject of verb and when placed before it. आणि जेव्हा ते वाक्याच्या सुरुवातीला येतात तेव्हा ते वाक्याचे सब्जेक्ट म्हणून काम करतात. अँड ॲज अन ऑब्जेक्ट वेन प्लेस्ड आफ्टर इट. आणि जेव्हा वाक्याच्या ऑब्जेक्ट स्थानी येतात तेव्हा ते त्या वाक्याचे कर्म म्हणून काम करत असतात. Gerund is a verb form that ends in ing. आणि जेरंड हा एक असा क्रियापदाचा रूप आहे जो ह्या जेरंड क्रियापदाच्या शेवटी नेहमी ing लागलेला असतो किंवा हे जेरंड वर्ब ing रूपात येत असतात. अँड इज यूज्ड ॲज अ नाउन इन अ सेंटेन्स. आणि अशी ही जेरंड क्रियापदे किंवा जेरंड वर्ब्स वाक्यामध्ये नाउन म्हणून काम करतात किंवा नाउन म्हणून त्यांचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल जसं की प्लेईंग, गोईंग, मेकिंग, रायटिंग एटसेट्रा. इथं एवढेच उदाहरण दिले आहेत. तसे अनेक मेन वर्ब्स आहेत जसे की ड्रिंकपासून ड्रिंकिंग, BUY बाय म्हणजे विकत घेणे, मग बाईंग, ब्रिंग म्हणजे आणणे, मग त्याचं ब्रिंगिंग. तसे अनेक आहेत. रीडचं रीडिंग. असे अनेक क्रियापदं ज्या क्रियापदाला आपण ing लावून जी क्रियापदे ing रूपात येतात ती सर्व क्रियापदे जेरंड वर्ब्स म्हणून ओळखली जातात किंवा ज्या क्रियापदांचा शेवट ing ने होतो ते सर्व क्रियापदे ही जेरंड वर्ब्स असतात. आणि ही जेरंड वर्ब्स वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून काम करत असतात किंवा नाउन म्हणून काम करत असतात किंवा ऑब्जेक्ट म्हणूनही काही वेळेस काम करत असतात. इन्फिनिटिव्ह इज द बेस फॉर्म ऑफ ए वर्ब प्रिसिडेड बाय टू. आणि इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे असा क्रियापद की जो क्रियापदाचा मूळ रूप असतो. कोणत्याही क्रियापदाच्या अगोदर आपण टू लावतो आणि मग त्यानंतर तो मूळ क्रियापद लिहितो. जसे की टू डान्स, टू राईट, टू सिंग, टू ईट, टू सिंग, टू लिसन, टू पुल, टू पुश. ही सर्व जी काही अनेक अशी क्रियापदे आहेत, बेस क्रियापदे आपण किंवा मूळ क्रियापद म्हणतो, ज्या मूळ क्रियापदाच्या समोर आपण टू लावतो. म्हणजेच टू जोडून आलेली जी काही क्रियापदे आहेत जे बेस फॉर्ममध्ये येतात ते सर्व इन्फिनिटिव्ह वर्ब्स असतात. त्याला आपण इन्फिनिटिव्ह वर्ब असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेले आहेत टू प्ले, टू गो, टू मेक, टू राईट. अशी अनेक क्रियापदे आहेत की जे मूळ रूपात येतात आणि त्या क्रियापदाच्या मूळ रूपाच्या समोर आपण टू लावत असतो आणि अशी टू जोडून आलेली जी काही मूळ रूपात आलेली क्रियापदे आहेत त्यांना आपण इन्फिनिटिव्ह वर्ब्स म्हणतो. तर ही जेरंड किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब जे आहेत वाक्यामध्ये काय काय म्हणून काम करतात आणि ते कसे करतात आपण हे आता उदाहरणासकट पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण पाहूया उदाहरणासकट. कॉमन वर्ब्स फॉलोड बाय अन इन्फिनिटिव्ह. आता पहा काही सामान्य क्रियापद दिले आहेत की जे इन्फिनिटिव्ह जोडून आलेले आहेत वाक्यामध्ये, त्यांना इन्फिनिटिव्ह बनवलेलं आहे त्या क्रियापदांचं. जसं की मॅनेज आहे. आता मॅनेज हा क्रियापद आहे आणि त्याचा इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणून त्याला जोडून या मॅनेजला जोडून आलेला जो काही वर्ब आहे तो इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. म्हणजे इथं सामान्य काही क्रियापद आहेत की त्यांच्यानंतर जे काही टू जोडून आलेली क्रियापद आहेत जे डार्क रूपात लिहिलेले आहेत ते सर्व इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहेत मित्रांनो. जसे की मॅनेजचं
एक एक्झाम्पल आपण पाहूया. जॉन मॅनेज्ड टू फिनिश हिज वर्क अर्ली. पहा आता जॉन मॅनेज्ड यामध्ये की जॉन आपलं काम लवकर संपवण्यासाठी प्रयत्न केला. आता जॉन मॅनेज करणे म्हणजे तो प्रयत्न केलेला आहे की टू फिनिश हिज वर्क अर्ली. त्याचं जे की काम आहे तो लवकर संपवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. यामध्ये जर भेटलं मॅनेज्ड हे मेन वर्ब आहे त्या वाक्यातील आणि टू फिनिश हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे, कारण फिनिश हा मूळ वर्ब आहे आणि त्याला टू जोडून आलेला आहे, त्याच्या अगोदर टू लावलेला आहे. म्हणजे त्या वाक्यामध्ये हा डार्क असलेला टू फिनिश हा इन्फिनिटिव्ह वर्बचं काम करतो मित्रांनो. आता खाली एक्झाम्पल आहे पहा. फॉरगेट या क्रियापदानंतर पुन्हा टू लॉक असं एक डार्क केलेलं क्रियापद आहे आणि तो इन्फिनिटिव्ह वर्बचंच काम करतो आहे. जसं की माय सिस्टर फॉरगॉट टू लॉक द डोअर. याचा अर्थ होतो माझ्या बहिणीने दरवाजा लॉक करायला विसरली. आता टू लॉक हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे त्या वाक्यात, म्हणून त्याला डार्क रूपात लिहिलं गेलेलं मित्रांनो. आणि फॉरगॉट हे मूळ म्हणजे मेन वर्ब आहे त्या वाक्यामध्ये आणि तो पास्ट टेन्स फॉर्ममध्ये वापरला गेलेला आहे. माय सिस्टर फॉरगॉट टू लॉक द डोअर. यामध्ये टू लॉक हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो. नीड. आता ह्या नीडचा कसं उपयोग केलेला पहा. टुडे वी नीड टू हॅव युअर व्हॅल्युएबल गायडन्स. पहा आज आम्हाला तुझा महत्त्वपूर्ण गायडन्सची गरज आहे. पहा आता या हा वाक्याचा मराठीत असा अर्थ होतो. टुडे वी नीड टू हॅव युअर व्हॅल्युएबल गायडन्स. पहा टू हॅव हे जे डार्क रूपात लिहिलेलं आहे त्या वाक्यामध्ये टू हॅव म्हणजेच हॅवच्या अगोदर टू लावलेला आहे, म्हणजेच टू हॅव हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. इन्फिनिटिव्ह वर्ब्स मीन्स दॅट वर्ब्स हू कम्स विथ रूट वर्ड and before that root word there is written the to, and we call that base verbs which comes with the two infinitive verbs. Here they given the infinitive verbs examples. One more example. I will wait to know what you feel about it. या वाक्यामध्ये टू नो हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो आणि वेट हा मेन वर्बचा काम करतोय आणि त्याला जोडून आलेला जो काही टू नो आहे हा डार्क रूपात लिहिलेला तो इन्फिनिटिव्ह म्हणून काम करत आहे मित्रांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. वी आर प्लॅनिंग टू व्हिजिट टोकियो नेक्स्ट मंथ. पहा की आम्ही पुढच्या महिन्यामध्ये टोकियोला भेट द्यायचं प्लॅन करतोय, नियोजन करतोय. तर यामध्ये वी आर प्लॅनिंग. आता इथं या वाक्यामध्ये टू व्हिजिट हा जो डार्क रूपात लिहिला आहे तो इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो, कारण या व्हिजिट हा मूळ क्रियापद आहे आणि त्याच्यासमोर टू लागलेला आहे, म्हणजे टू व्हिजिट ह्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. पेपरमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह किंवा अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स असं म्हणतात. जेव्हा असे वाक्य देऊन कंसामध्ये अशी सूचना दिली जाते की अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स किंवा आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स, तेव्हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे मित्रांनो की जी काही क्रियापद आहेत वाक्यामध्ये टू जोडून येतात. मेन वर्ब नंतर जेव्हा ते टू जोडून आलेली क्रियापद असतात ते सर्व इन्फिनिटिव्ह वर्ब असतात. आता पहा अजून एक काय उदाहरण आपण पाहूया. टीचर रिमाइंडेड टू अटेंड द ऑनलाईन लेक्चर. हां यामध्ये टू अटेंड हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. वी डिसाइडेड टू स्टे ॲट होम. आम्ही घरामध्ये थांबायचं ठरवलो. तर यामध्ये टू स्टे हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो. एव्हरीवन वॉन्टेड टू ड्राईव्ह अ कार. प्रत्येकाला वाटतं की आपण कार चालवावं. तर यामध्ये टू ड्राईव्ह हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो. आय लाईक टू स्पीक इंग्लिश विथ माय टीचर. मला माझ्या शिक्षकावर इंग्लिशमध्ये बोलायला आवडतं. तर यामध्ये टू स्पीक हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो. गो. लेट्स गो टू प्ले फुटबॉल ऑन अवर स्कूल ग्राउंड. चला आपण आपल्या मैदानावर फुटबॉल खेळूया. तर यामध्ये टू प्ले हा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे मित्रांनो. तर आणखी आपण काही उदाहरणे पाहणार आहोत मित्रांनो. आता प्रिफर. माय फादर प्रिफर्स रीडिंग स्टोरी बुक्स. पहा इथं काही कॉमन वर्ब्स आहेत जे जेरन लावून आलेले आहेत किंवा जेरनचा उपयोग करून लिहिले गेलेले आहेत. जसं की प्रिफर. माय फादर प्रिफर्स रीडिंग स्टोरी बुक्स. माझ्या वडिलांना पुस्तके वाचायला आवडतं. यामध्ये रीडिंग जो आहे हिअर द वर्ब रीडिंग कम्स ऑर एंड्स विथ आय एन जी. सो हिअर द रीडिंग इज अ जेरन वर्ब.
The verbs who ends with ing or comes with ing we call them gerund verbs. म्हणून ज्या वाक्यातील क्रियापदाला ing लागलेला असतो, मुख्य क्रियापदानंतर आलेला जो काही क्रियापद असतो ज्याला ing लागलेला असतो तो जेरंड वर्ब असतो. आता यामध्ये प्रिफर्स हा मेन वर्ब म्हणून काम करतोय आणि त्यानंतर आलेला रीडिंग हा इथं नाऊन म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतो. माय फादर प्रिफर्स रीडिंग स्टोरी बुक्स, म्हणजे माझ्या वडिलांना पुस्तकं वाचायला आवडतं असं त्याला म्हणायचं किंवा पुस्तकं हाताळायला आवडतं. ॲडवाईस, द टीचर ॲडवाइसेस रायटिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स. शिक्षक महत्त्वाचे मुद्दे लिहायला घ्यायची सल्ला देतात. यामध्ये ॲडवाइस हा मेन वर्ब आहे आणि त्यानंतर रायटिंग जो आहे तो जेरंड वर्ब आहे मित्रांनो, कारण त्याला ing लागलेला आहे. ज्या क्रियापदांच्या शेवटी ing लागलेला असतो आणि ते वाक्यात नाऊन म्हणून काम करत असतो ते सर्व क्रियापदे जेरंड वर्ब्स असतात. तर या वाक्यामध्ये देखील ॲडवाइसेस हा मेन वर्ब आहे आणि त्यानंतर रायटिंग हा जो काही ing फॉर्ममध्ये आलेला आहे तो जेरंड वर्ब आहे मित्रांनो. वी एन्जॉयड डान्सिंग ॲट द बर्थडे पार्टी. आम्ही बर्थडेच्या पार्टी दिवशी नाचण्याचा आनंद घेतला. तर इथं नाचणे जो आहे इथं क्रियापद नसून हा डान्सिंग हा जेरंड वर्ब इथं नाऊन म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतो. पुढचा वाक्य आय लाईक स्विमिंग इन द मॉर्निंग. मला सकाळी पोहायला आवडतं. तर यामध्ये स्विमिंग हे जे आहे जेरंड वर्ब आहे आणि तो त्या वाक्यामध्ये नाऊन म्हणून काम करत आहे. डेव्हिड लव्ज सिंगिंग इन ॲन्युअल फंक्शन. डेव्हिडला ॲन्युअल फंक्शनमध्ये गाणं गायला आवडतो. तर यामध्ये सिंगिंग हा जेरंड वर्ब आहे मित्रांनो. हिअर द सिंगिंग इज अ जेरंड वर्ब हू वर्क्स ॲज अ नाऊन इन द सेंटन्स. लेट्स पोस्टपोन लिव्हिंग अंटिल मंडे. यामध्ये लिव्हिंग हा जेरंड वर्ब आहे मित्रांनो. या वाक्यामध्ये जे काही डार्कर ह्याच्यात फॉन्टमध्ये लिहिलेले आहेत ते सर्व शब्द जेरंड वर्ब्स आहेत मित्रांनो. ते सर्व वाक्यामध्ये नाऊन म्हणून काम करत आहेत. फादर सजेस्टेड सपोर्टिंग इच अदर. वडील एकमेकाला आधार देण्यासाठी सुचवतात. तर यामध्ये सपोर्टिंग जो आहे तोही जेरंड वर्ब म्हणून काम करत आहे. वुड यू डेअर क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट. या प्रश्नार्थक वाक्यामध्ये इन दिस इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हिअर द क्लाइम्बिंग इज ऑल्सो वर्किंग ॲज अ नाऊन इन द सेंटेन्स अँड क्लाइम्बिंग इज अ जेरंड वर्ब अँड वर्किंग ॲज अ नाऊन इन द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. मदर फिनिश्ड कुकिंग ॲट अबाउट 9. कुकिंग हा देखील इथे जेरंड वर्ब म्हणून काम करत आहे. वी विल डिस्कस डुईंग समथिंग स्पेशल. आम्ही काहीतरी खास करण्याविषयी चर्चा करत आहोत. तर इथं जर बघितलं आपण डुईंग हा ing लागून आलेला आहे म्हणजे तोही इथं जेरंड वर्ब म्हणून काम करत आहे. आता आपण पाहूया वाक्यामध्ये जेरंड ॲज अ सब्जेक्ट. वाक्यामध्ये जेरंड कर्ता म्हणून जेव्हा कार्य करतो तशी उदाहरणं इथं दिली आहेत. जेरंड ॲज अ सब्जेक्ट वाक्यामध्ये काही वेळेस जेरंड वर्ब हा त्या वाक्याचा कर्ता म्हणून काम करतो. जसं की स्विमिंग इज माय फेवरेट फॉर्म ऑफ एक्झरसाइज. या वाक्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर स्विमिंग हे वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे सब्जेक्टच्या स्थानी आलेलं आहे. म्हणजेच तो त्या वाक्याचा कर्ता म्हणून काम करत आहे. म्हणून मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की इन दिस सेंटेन्स द जेरंड इज वर्किंग ॲज अ सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. When the gerund verbs used at the first of the sentence or at the place of the subject, those gerund verbs act as a subject of that sentences. जेव्हा वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला किंवा कर्त्याच्या ठिकाणी असे जेरंड वर्ब्स येतात तेव्हा ते जेरंड वर्ब्स त्या वाक्याचा कर्ता म्हणून काम करत असतात मित्रांनो. डान्सिंग रिक्वायर्स अ लॉट ऑफ कंडिशन. या वाक्यामध्ये डान्सिंग जे आहे तो सब्जेक्ट म्हणून काम करत आहे. आता खाली इन्फिनिटिव्ह ॲज अ सब्जेक्ट. मग जसे जेरंड वर्ब सब्जेक्ट म्हणून काम करतात तसंच इन्फिनिटिव्ह वर्ब देखील वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्टच्या स्थानी येऊन ते देखील त्या वाक्यातील कर्त्याची भूमिका पार पडत असतात. कर्ता म्हणून ते काम करत असतात. जसं की टू लर्न अ न्यू लँग्वेज इज चॅलेंजिंग. एखादी नवीन भाषा शिकणे हे आव्हानात्मक आहे. तर या वाक्यामध्ये टू लर्न जे आहे ते त्या वाक्यातील कर्त्याच्या ठिकाणी म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आणि कर्त्याच्या ठिकाणी आल्यामुळे इथे हा इन्फिनिटिव्ह वर्ब टू लर्न जो आहे तो त्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणून कर्ता म्हणून काम करत आहे. टू सक्सीड टेक्स हार्ड वर्क.
पहा या ठिकाणी टू सक्सीड जे आहे हे इन्फिनिटिव्ह वर्ब देखील त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणून काम करताना दिसून येतो. आता पुढे पहा, जेरंड ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ ए वर्ब. काही वेळेस जेरंड वर्ब हे त्या वाक्यातील कर्म म्हणूनही काम करते. फॉर एक्झाम्पल, आय एन्जॉय रीडिंग इन द इव्हनिंग्स. मला संध्याकाळी वाचण्यास आवडतं. तर यामध्ये जर भेटलं तर एन्जॉय नंतर जो काही रीडिंग हा आयएनजी फॉर्ममध्ये आलेला जेरंड वर्ब आहे तो इथे त्या वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसून येतो. पहा, सी ॲडमिटेड स्टीलिंग द कुकीज. पहा, या वाक्यामध्ये स्टीलिंग जे आहे ते त्या वाक्यातील हे स्टीलिंग हे जेरंड वर्ब येथे त्या वाक्याचा ऑब्जेक्ट म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतो. इन्फिनिटिव्ह ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ ए वर्ब. जसे जेरंड ऑब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये काम करतात तसेच इन्फिनिटिव्ह देखील वाक्यामध्ये त्या वाक्याचा ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणूनही काम करतात. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू लर्न हाऊ टू प्ले द गिटार. मला जाणून घ्यायचं आहे की गिटार कसं वाजवलं जातं. तर या वाक्यामध्ये वॉन्ट हा मेन वर्ब आहे आणि त्यानंतर टू लर्न जो आहे तो इन्फिनिटिव्ह आहे आणि तो त्या वाक्यामध्ये कर्म म्हणून काम करत आहे. हिअर इन दिस सेंटन्स द इन्फिनिटिव्ह वर्ब टू लर्न इज वर्किंग ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ दॅट सेंटन्स. ही डिसाइडेड टू टेक अ वॅकेशन. की तो सुट्टी घ्यायचा ठरवलेला आहे. या वाक्यामध्ये जर भेटलं टू टेक इज इन्फिनिटिव्ह वर्ब अँड इट इज वर्किंग ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ दॅट सेंटन्स. नेक्स्ट, जेरंड ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ ए प्रिपोजिशन्स. काही वेळेस जेरंड वर्ब त्या वाक्यातील प्रिपोजिशनचा कर्म म्हणूनही काम करतं. फॉर एक्झाम्पल, शी इज गोईंग ॲट प्लेईंग द पियानो. तर इथं नीट बघितलात विद्यार्थी मित्रांनो, यू सिम्पली ऑब्झर्व हिअर द ॲट इज अ प्रिपोजिशन अँड आफ्टर दॅट प्रिपोजिशन देर इज केम द जेरंड वर्ब प्लेईंग अँड दॅट प्लेईंग इज वर्किंग ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ दॅट प्रिपोजिशन. त्या वाक्यामध्ये प्लेईंग हा हे जेरंड वर्ब प्रिपोजिशनचा कर्म म्हणून काम करत आहे मित्रांनो. दे आर इंटरेस्टेड इन हायकिंग. पहा, या वाक्यामध्ये इन हा जो प्रिपोजिशन आहे त्या प्रिपोजिशन नंतर आलेला हायकिंग हा जेरंड वर्ब आहे आणि तो त्या वाक्यातील प्रिपोजिशनचा कर्म म्हणून काम करत आहे. नेक्स्ट, इन्फिनिटिव्ह ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ ए प्रिपोजिशन. जसे जेरंड प्रिपोजिशनचे ऑब्जेक्ट म्हणून काम करते तसेच इन्फिनिटिव्ह वर्ब देखील वाक्यामध्ये प्रिपोजिशनचे ऑब्जेक्ट म्हणून काम करतात. फॉर एक्झाम्पल, शी इज अफ्रेड ऑफ स्पायडर्स. ही इज स्किल्ड ॲट सॉल्विंग प्रॉब्लेम्स. पहा, जेरंड ॲज अ कॉम्प्लिमेंट. पहा, हिज फेवरेट हॉबी इज हायकिंग. या वाक्यामध्ये नीट लक्ष देऊन पहा विद्यार्थी मित्रांनो, हिज फेवरेट हॉबी इज हायकिंग म्हणजेच हिअर इन दिस सेंटेन्स हायकिंग इज अ जेरंड वर्ब अँड हिअर दॅट जेरंड वर्ब इज वर्किंग ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. त्या क्रियापदाचा पूरक म्हणून हा इथे हायकिंग काम करत आहे मित्रांनो. द बेस्ट पार्ट ऑफ द डे इज स्विमिंग इन द पूल. Here the swimming is a gerund verb and it is working as a complement of that sentence. Infinitive as a complement. For example, her goal is to become a doctor. डॉक्टर होणं हे तिचं ध्येय आहे किंवा डॉक्टर बनणं हे तिचं ध्येय आहे. तर या वाक्यामध्ये टू बिकम इज ॲन इन्फिनिटिव्ह अँड इट इज वर्किंग ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द सेंटेन्स. The plan is to finish the project by next week. Here in this sentence, to finish is the infinitive verb and that is working as a complement of that sentence. Gerund after certain verbs. काही निश्चित क्रियापदानंतर जेरंड येतं. जसं की एन्जॉय नंतर आय एन्जॉय कुकिंग. या वाक्यामध्ये कुकिंग जो आहे हा जेरंड वर्ब आहे. दे अवॉइड गोईंग टू क्राउडेड प्लेसेस. गर्दीच्या ठिकाणी जाण्यास ते नाकारतात, टाळतात. हिअर इन दिस सेंटेन्स गोईंग इज अ जेरंड वर्ब अँड इट इज
comes with the main verb. Infinitive after certain verbs, काही निश्चित क्रियापदांच्या नंतरही इन्फिनिटिव्ह वर्ब्स वापरले जातात, जसं की decided, promised. She decided to visit the museum. Here in the sentence, to visit is the infinitive verb. He promised to help with the homework. To help here in the sentence is the infinitive verb. Here is given some examples of gerund and how to change that gerund into infinitive. We will see one by one. I like driving, and here in this sentence, in the first column there is given the examples of gerunds, and in the second column there is given the examples of infinitives. How to change gerund into infinitive, that is here given in this column. We will see one by one. I like driving. I like driving. Driving is a gerund, and here how to change this sentence into infinitive, or how to change that infinitive verb driving into infinitive verb. Like, I like to drive. Here I like driving, change in infinitive, I like to drive. He started walking. This is the example of gerund, and here how to change this gerund verb into infinitive verb. He started to walk means here the verbs who ends with the ing and who works as a noun in the sentence, we call them gerund verbs, and here the verbs who comes with the base form using the to before that verbs, we call them infinitive verbs. I stopped smoking, and this how to change this smoking gerund. Smoking is a gerund verb here in this sentence. So how to change this gerund into infinitive? So there is given in the next column. I stopped to smoke. To smoke, to walk, to drive, these are the infinitive verbs which is changed those gerunds into infinitives. Smith prefers eating a light dinner, and the infinitive of this sentence is Smith prefers to eat a light dinner. Dying is better than surrendering. पहा, सरेंडर होण्यापेक्षा मृत्यू बरे असेच अर्थ होतो, and here the dying is a gerund verb, and also surrendering is the gerund verb. Two gerund verbs came in this sentence. One is came at the place of the noun or at the place of the subject, and second one is at the place of the object. So how to change this gerund into infinitive sentence, or how to change these gerund verbs into infinitive verbs, there is given the answer in the next column. To die is better than to surrender. हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. He forgot calling his brother. या वाक्यामध्ये कॉलिंग जे जेरंड वापरलेलं आहे जेरंड वर्ब, त्याचं इन्फिनिटिव्हमध्ये कसं रूपांतर होतं पुढच्या कॉलममध्ये दिलेलं पहा मित्रांनो. ही फॉरगॉट टू कॉल हिज ब्रदर. कॉलिंगचा टू कॉल केलेला आहे. पहा, थिंकिंग पॉझिटिव्हली मेक्स मॅन आयडियल. आता इथं थिंकिंग पहा, थिंकिंगचा इन्फिनिटिव्ह वर्बमध्ये कसं रूपांतर केलेलं आहे. टू थिंक पॉझिटिव्हली मेक्स मॅन आयडियल. स्टार्विंग इज बेटर दॅन बेगिंग. पहा, याचा इन्फिनिटिव्ह वर्बमध्ये कसं बदल केलेला आहे. इट इज बेटर टू स्टार्व दॅन टू बेग. He advised taking that course. He advised to take that course. Exercising is good for health. To exercise is good for health. She likes singing classical songs. She likes to sing classical songs. पहा, इथं जेरंड अंडरलाईन केलेले जेरंड आणि त्याचं त्या अंडरलाईन केलेले जे काही क्रियापद आहेत ते सर्व जेरंड वर्ब्स आहेत, आणि त्याची पुन्हा खाली त्या क्रियापदाचाच किंवा त्या वाक्याचाच इन्फिनिटिव्हमध्ये कसं रूपांतर केलेलं आहे ते दाखवलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट आहे सी एन्जॉयज रीडिंग नॉव्हेल्स. आता इथं रीडिंग इज अ जेरंड वर्ब,
and we are going to change this gerund into infinitive. She enjoys to read novels. हा, रीडिंगचा टू रीड केलेला आहे, म्हणजेच इन्फिनिटिव्ह वर्ब हा बेस क्रियापदाच्या रूपात येत असतो, म्हणजेच टू जोडून येत असतो. जसं की वर रीडिंग आहे, तो आय एन जी लागून येणारे जे काही क्रियापद असतात ते सर्व जेरंड वर्ब्स असतात. पुढचा वाक्य, दे आर कन्सिडरिंग रिनोव्हेटिंग द हाऊस. त्याचंच इन्फिनिटिव्ह पहा विद्यार्थी मित्रांनो, दे आर कन्सिडरिंग टू रिनोव्हेट द हाऊस. पुढचा एक्झाम्पल, आय ॲप्रिशिएट युअर हेल्पिंग मी. आय ॲप्रिशिएट यू टू हेल्प मी. I apologized for arriving late. I apologized for him to arrive late. We can't imagine living without internet. We can't imagine to live without internet. I delayed making a decision. I delayed to make a decision. They discussed implementing new policies. They discussed to implement new policies. She is considering accepting the job offer. She is considering to accept the job offer. I remember seeing that movie before. I remember to see that movie before. They suggest studying in groups. They suggest to study in groups. In this way, students, today we have seen how to change gerund verbs into infinitive verb, how to change the gerund into infinitive. What we learned today, so gerund or infinitive verbs are the non-finite verbs, and that works in the sentence as a noun. And these gerund is a verb form that ends with ing, and infinitive is a verb form that comes in the base form of the verb, means with the to before they are used the to any base verb form. So I think you all understood the gerund and infinitive verbs. Thank you.